आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे. ही ऊर्जा म्हणजे काय? तर ही ऊर्जा म्हणजे माझ्याच आतील ऊर्जा, माझ्याच आतील चैतन्य. मला जी हवं आहे ती मिळवून देणारी ऊर्जा म्हणजे ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. या ऊर्जेसह जुडण्यासाठी आणि या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे. या ब्रह्मांडाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवला आहे आणि किंवा आपल्याला या सेशनला लाईव्ह जोडलेला आहे. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. कारण तुम्हाला आणि मला निवडलं आहे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार आहे. ही दिव्य ऊर्जा, या दिव्य ऊर्जेसोबत आजपर्यंत जो जो जुडला ना त्यांचा सुखमय प्रवास सुरू झाला. आणि विशेष मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जे जे सदस्य आतापर्यंत जोडलेले आहेत, आमचा सगळ्यांचा अनुभव खूप छान आहे. उत्कृष्ट हा प्रवास आमचा झालेला आहे ऊर्जेसोबतचा. या ऊर्जेने आम्हाला काय दिलं? तर नवीन आयुष्य दिलं. ऊर्जेने आम्हाला आरोग्य संपन्नता दिली. ऊर्जेने आम्हाला नाते संबंधांमध्ये भरभराट आणून दिली. हवं होतं आयुष्यामध्ये एक सुख, पण दिलं मात्र भरभरून. आलो होतो ऊर्जेसोबत जोडायला एका उद्देशाने आणि मिळालं सर्वांगीण विकास मिळाला. व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला, सुधार झाला. खरं सांगायचं ना तर शब्दांमध्ये वर्णन न करता येणारी ही ऊर्जा, शब्दांच्या पलीकडचा आनंद मिळवून देणारी ही ऊर्जा. या ऊर्जेसोबत मंजुश्री मी छोटीशी काय काय बोलणार, किती किती सांगणार. मी कितीही सांगायला गेले तरीही माझं शब्द भांडार कमीच पडणार आहे. कारण हे ब्रह्मांड आहे विश्व स्वरूप, विश्व, आणि आपण आहे सूक्ष्म. मग या विश्व स्वरूपासोबत जुडत असताना आपण जे छोटेसे आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला या विश्वाकडून घेण्यासाठी, या विश्वाकडून कसं घ्यावं, कसं मिळवावं याच प्रॉपर टेक्निक शिकावं लागेल. या विश्वाकडून एखादी गोष्ट मागायची आहे तर ती मागत असताना किंवा ती मिळवत असताना ती मिळवलेली ऊर्जा आपण टिकवायची कशी, ती मागायची कशी, आणि जे मागत आहे खरोखर ते योग्य आहे का? काय कमी मागतो आहे की खूपच मोठं मागतो आहे? एखादी गोष्ट मागत असताना ती मिळायला उशीर लागला तेव्हा कसं वागायचं? हे टेक्निक माहिती पाहिजे. या ऊर्जेसोबत जुडत असताना आपल्याला काय माहिती पाहिजे, काय शिकायचं आहे? फक्त एवढं शिकायचं आहे की माझ्या आतमध्ये केवढी क्षमता आहे, या क्षमतेचा मला कसा वापर करायचा हे शिकायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अत्यंत अद्भुत आणि गूढ विषय हा आहे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आवर्जून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून पुढे नेलं जातं. आणि मग आयुष्यामध्ये घडतात ना ते मिरॅकल्स वाटतात, पण ते मिरॅकल्स नसतात.
ती आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ऊर्जेच्या केलेल्या उपयोगाने आलेला तो सकारात्मक बदल असतो, जे मिळवण्याचा माझा अधिकार असतो. अशी ही ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा ऐकल्यावर अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. काहींना वाटतं ती खूप दिव्य गोष्ट आहे, काहींना वाटतं अंधश्रद्धा आहे, आणि काहींना वाटते की हे जादू आहे किंवा चमत्कार आहे. आणि म्हणून आजच्या सेशन मध्ये आपल्याला शांतपणे, सहजतेने आणि सोपी भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, आणि ऊर्जेसोबत जोडल्यानंतर तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काय बदल घडून येतात. बदल घडून येतात याचा अर्थ पुन्हा येतो की यामध्ये अंधश्रद्धा आहे का? तर पुन्हा बदल कसे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून घडून येतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. बरोबर ना? असाच विचार येतो ना रेकीला जोडायच्या अगोदर. काय असेल, काय सांगतील मॅडम, असं कुठं असतं का? आहे ना? असं कुठं असतं आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवली आणि आरोग्यामध्ये बदल झाला? काही पण सांगतात, काही पण सांगतात की मेडिटेशन केलं आणि ना आम्ही काय 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 म्हणूया, आम्ही आमचा संधिवात, आम्ही आमचा आमवात, आम्ही आमचा सोरायसिस गायब केला. काही पण सांगतात. अरे लहानपणापासून असलेला तो आजार होता. असं कुठं असतं का? अनेक जणांना वाटतं. तोच गैरसमज दूर करूया. कारण या आजारांवर, या समस्यांवर मुक्तता मिळवण्याची क्षमता आपल्याच आतमध्ये आहे, जिचा आपण उपयोगच केला नाही. आपल्याला बघायचं आहे की हा उपयोग कसा करायचा, या ऊर्जेचा वापर कसा करायचा, कसं या ब्रह्मांडाकडून मागायचं, या ब्रह्मांडाकडून कसं मागायचं. बघा बरं, विज्ञानाचं काय म्हणणं आहे, सायन्स काय म्हणते की ज्या वस्तू तुम्ही, मी, पाणी, हवा, झाडं, पृथ्वी, तुमचं, माझं शरीर, हे क्रिस्टल्स, हे सोफा, हे जे काही आहे हे सगळं आहे ना ऊर्जेपासून तयार झालेलं आहे. बरोबर? भौतिक शास्त्रामध्ये काय म्हटलं जातं की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएट नॉट डिस्ट्रॉइड, इट्स ओनली ट्रान्सफॉर्म. म्हणजे ऊर्जा कधी निर्माण होत नाही ना नष्ट होते, ती फक्त तिचं रूप बदल करते. ती फक्त तिचं रूप बदल करते. जसं इलेक्ट्रिकचं बटन आहे, इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत आली, ती बोर्डापर्यंत आली, ती बोर्डामध्ये आल्यानंतर ती परत एका वायरद्वारे कुठपर्यंत येते, लाईटापर्यंत येते. बरोबर? तो स्विच ऑन केला लाईटाचा की ती ट्रान्सफॉर्म होते कशामध्ये, प्रकाशामध्ये. इलेक्ट्रिसिटी कशामध्ये रूपांतरित झाली, कशामध्ये, प्रकाशामध्ये. मग तीच इलेक्ट्रिसिटी बटन ऑन करता बरोबर थंडगार हवेमध्ये सुद्धा रूपांतरित होते. कशी बरं होते? फॅनद्वारा ती वापरल्या गेली म्हणून ती काय झाली, थंडगार हवा झाली. बरोबर? जिनी प्रकाश दिला, लक्षात घ्या, जिनी प्रकाश दिला तिनीच थंडगार हवा दिली, तिनीच एसीची सुद्धा हवा दिली आणि तिनीच फ्रीज मध्ये बर्फ सुद्धा तयार केला. बरोबर? आणि हिवाळ्यामध्ये तीच इलेक्ट्रिसिटी, तीच हवा हीटर मधून गरम करण्याचं सुद्धा काम करते. म्हणजे काय झालं तर फक्त ऊर्जेचं रूपांतर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये झालं, पण ऊर्जा मात्र एकच आहे. मग सेम जर विचार केला ना तुम्ही, मी, आपल्या शरीरामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. आपलं हृदय चक्र, आपलं हृदय म्हणूया असं
धुडुक धुडुक तुमचं कसं करते काय माहित, कोणाचं धडधड करते. आम्ही नेहमी म्हणत तर धुडुक धुडुक म्हणत असतो. तर जे आपलं धडकणारं हृदय आहे, आपलं धडकणारं हृदय म्हणूया किंवा माझा मेंदू विचार करत राहतो, निर्णय घेतो. बरोबर आहे ना? हां. माझ्या शरीरामधील पेशी काम करतात. आज मी बोलू शकत आहे. माझे डोळे बघू शकत आहेत. हो ना? हे सगळं कशामुळे? ऊर्जेमुळे. जेव्हा शरीरामध्ये ऊर्जा नसते तेव्हा काय असते? तर आपण थकलेलो असतो. कमी प्रमाणात असते तेव्हा आणि जेव्हा शरीरामध्ये ऊर्जाच नसते तेव्हा त्या शरीराला शरीर नाही म्हणत. त्याला बॉडी म्हटलं जातं. आणि विशेष करून ना त्या बॉडीचं नावही घेत नाहीत. आहे की नाही? हां, नावही घेत नाहीये. एखाद्या व्यक्तीमध्ये ही प्राणशक्ती, ही जीवनशक्ती, ही जीवन ऊर्जा, ही ऊर्जा जर नाही ना, ऊर्जा निघून गेली, त्या क्षणाला त्या व्यक्तीचं नाव घेत नाहीत, तर काय म्हणतात? बॉडी म्हटलं जातं. बरोबर ना? तुमच्याकडे पण असंच आहे? आहे असंच तुमच्याकडे. कारण त्याच्या आतमधलं, या शरीराच्या आतमधलं ते चैतन्य निघून गेलेलं असते. ते चैतन्य म्हणजेच जीवन ऊर्जा. समजलं का सगळ्यांना? जी जीवन ऊर्जा तुम्हाला आणि मला, आपल्या सगळ्यांना जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी आहे, ती जीवन ऊर्जा. आणि या जीवन ऊर्जेला, या प्राण ऊर्जेला, या प्राणशक्तीला चीनमध्ये की म्हणतात, जपानमध्ये त्याला की म्हणतात. समजलं? आणि रे या शब्दाचा अर्थ त्या जपानमध्ये युनिव्हर्सल डिव्हाइन एनर्जी किंवा आपण असं म्हणूया प्राणशक्ती, चैतन्य ऊर्जा, प्रकाश याला तिथे रे म्हटलं जातं. मग हा जो शब्द आला आहे, हा भारतामधून ऊर्जा, माझ्या भारतामधून ऊर्जा, जपानचे रेकी ग्रँड मास्टर्स डॉक्टर मिकाऊ उसुई माझ्या भारतामध्ये आले. माझ्या भारतामधील महात्मा बुद्धांनी त्यांच्या ध्यानाद्वारे आणि त्यांच्या ऊर्जेद्वारे अनुयायी घडवले, की जे स्पर्शाने किंवा ऊर्जेद्वारे आजारांवर नियंत्रण आणतात किंवा आजार दुरुस्त करतात. हे कसं बरं आहे भारतामध्ये शास्त्र? ही काय बरं विद्या आहे भारतामध्ये? हे समजून घेण्यासाठी रेकी ग्रँडमास्टर म्हणजे डॉक्टर मिकाऊ उसुई ते तत्वज्ञानी होते. ते भारतामध्ये आले. त्यांनी अभ्यास केला, साहित्य नेलं जपानला आणि त्या साहित्य महात्मा बुद्धांच्या साहित्यावर अभ्यास केला आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी ध्यानधारणा केली. त्या ध्यानधारणेमध्ये त्यांना कुठेतरी एक अनुभूती झाली आणि त्या अनुभूतीनंतर त्यांना सुद्धा या ऊर्जेचा शोध लागला. मग पुन्हा त्यांनी ती एनर्जी, ती ऊर्जा काय आहे हे त्यांच्या अनुयायांना शिकवलं. त्याचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि पुन्हा जसे ते आपल्याकडे येऊन अभ्यास करून गेले, तसं पुन्हा भारतीय कोणीतरी त्यांच्याकडून एक अनुयायी शिकले आणि पुन्हा त्यांच्याकडून आपल्यापर्यंत ऊर्जा आली. ऊर्जा तीच आहे. ऊर्जा तीच आहे. काही प्रमाणामध्ये टेक्निक बदलून आल्या. टेक्निक म्हणजे काय? तर वापरण्याची पद्धत. जसं पूर्वी ओके, मी त्या विषयावर थोडंसं नंतर जाते. मग हा डॉक्टर मिकाऊ उसुई जपानचे. म्हणून मग पुन्हा आपल्याकडे येताना तिचं नाव बदलून आलं. आपण म्हणायचो नैसर्गिक ऊर्जा, दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि जपानवरून आल्यामुळे परत तिच्यामध्ये बदल झाला. नावामध्ये तो झाला रेकी. म्हणजेच काय? तर डिव्हाइन एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी, जी ऊर्जा मला जिवंत ठेवण्यासाठी कारणीभूत आहे, ती ऊर्जा म्हणजे रेकी, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा. मला वाटते जीवन ऊर्जा मी खूप सोपी आणि साध्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगितलं. मला असं वाटतं की आता छान प्रकारे समजलं असेल. रेकी म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय जीवन ऊर्जा, जीवन देणारी ऊर्जा. मग तिकडनं आल्यानंतर काय बदल झाला? जसं जसं आपण सगळ्या महिलांना माहित आहे. आता आपण इथं हजर असणाऱ्यांची आई किंवा आजी पाटा आणि वरवंटावर भाजीचं वाटण करायचो आपण. मसाला तयार करायचो. करायचो की नाही? हां? हां. मग त्यांना केवढी मेहनत लागायची?
लागायची. हा, समजा आता मिरची पावडर जर काय मिरच्या तयार करायच्या आहेत तर त्यांना त्या कांड्यांमध्ये केवढी मेहनत करावी लागायची, डाळी तयार करण्यासाठी केवढी मेहनत करावी लागायची, सगळ्याच गोष्टी माहिती आहे. आता आपण उन्हाळ्याचे दिवस आहे, वाळवणाचे पदार्थ बाबा, बायका थकून जायच्या उन्हाळ्याभर, हो की नाही? पापड, लोणची, मसाले सगळ्या गोष्टींनी सगळ्यांचे सगळे प्रसंग एकदम डोळ्यासमोर आले. आले ना? पण आता काय झालं आहे, टेक्नॉलॉजी नवीन आली आहे, नवं टेक्निक आलं आहे. ते वाटण करायला, भाजीचा मसाला तयार करायला किती मिनिटात होते? 2 मिनिटात. हो की नाही? आपल्याकडे मिक्सर आहे. बरोबर. आता हात दुखवण्याची गरज आहे का? नाही. म्हणजे काय मग आता चुकीचं वाटण तयार होत आहे का भाजीचं? बरोबरच होत आहे ना. फक्त नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यामुळे मेहनत कमी झाली आणि वेळ वाचला. आणि आम्ही महिला मंडळ, मी तर नेहमी सांगते, इकडे कणिकही त्याच मिक्सरच्या भांड्यावर कणिकही मळणं होते, त्यावरच ते मसालाही होतो आणि त्यावरच इकडे कानाला मोबाईलही असतो कधी कधी, इकडे पोळी होती, इकडे होते ना. आहे ना सगळ्यांचं असंच? येस. म्हणजे काय, तर आता आपण मल्टीटास्किंग करण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी आपल्याकडे आपलं आयुष्यमानही आता कमी आहे. बिझी शेड्यूल आहे सगळ्यांचं. मग आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम व्हावं याचा आपण सर्वजण विचार करतो की नाही? फक्त वाटणच नव्हे, तर आता डाळीला पॉलिश करणे असू दे, आपण ते कांडणी यंत्रावर नाही करत. सगळ्याच गोष्टी म्हणूया, साधी किचनच आपण धरली आज. हो ना? मग आपले कामं सोपी झाले आहे. सेम. नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यामुळे आपले साधू संत महात्मे हजारो वर्षापासून आपल्याला सांगत आहेत काय, की संपूर्ण विश्व दिव्य ऊर्जेने भरलेलं आहे. मग ही दिव्य ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आपले साधू संत महात्मे हिमालयामध्ये जायचे. 15-15, 18-18, 20-20, हजार वर्ष कुठेतरी आपण पाहिलंय त्यांनी ध्यान धारणा केली आहे. आयुष्यमान आहे का आता आपलं तसं? आपलं आयुष्यमान आहे तेवढं, की मला आयुष्याचे 15 वर्ष हिमालयामध्ये बसून काढता आले पाहिजे, करता येऊ शकतात? शक्य आहे का आपल्यासाठी? आपल्याला तर परमार्थ साधायचा आहे आणि नक्कीच संसारिक आयुष्यही घालवायचं आहे. संसार करून परमार्थ साधायचा आहे. तर असं करायचं आहे, यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नव्या टेक्निकचा उपयोग करावा लागेल. आणि या नव्या टेक्निकनी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडावं, यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये सर्व मेडिटेशन वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून निर्माण केले आहेत. हे निर्माण केले आहेत ही सुद्धा ब्रह्मांडाचीच कृपा आहे. ब्रह्मांडानेच ह्या सर्व गोष्टी उत्कृष्ट प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा योग्य उपयोग करून नव्या टेक्निकनी योग्य प्रकारे पुढे जाण्याचा वेळ वाचवून, मेहनत कमी घेऊन आणि प्रॉपर जागेवर पोहोचवण्याचं कार्य ही दिव्य ऊर्जा करत असते. आपले साधू संत महात्म्यांनी हजारो वर्षापासून आपल्याला सांगितलं आहे, की तुझं आहे तुझं पासी, पर तू जागा बुल्लासी. तुझ्याच आतमध्ये असलेली ती ऊर्जा, जे संपूर्ण विश्व ज्या दिव्य ऊर्जेने भरलेलं आहे ना, तीच ऊर्जा, ती ऊर्जा कधी ईश्वर, ती ऊर्जा कधी परमात्मा, ब्रह्म, चैतन्य या वेगवेगळ्या नावाने आपण आतापर्यंत ओळखली आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला काय सांगितलं होतं? आधी बीज ऐकले, तेथून सृष्टी फुलली. म्हणजेच काय, तर त्या प्रत्येक सगळ्यांचं मूळ, प्रत्येक गोष्टीचं मूळ काय आहे? तर ऊर्जा आहे, दिव्य ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आणि म्हणूनच स्वामी समर्थ असू देत, साईबाबा असू देत, संत महावीर असू देत, महात्मा बुद्ध असू देत आणि आपल्या वेदांमध्ये असलेलं ज्ञान असू दे, हे सर्वच सर्व सांगते की ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. या ऊर्जेचा तुम्ही योग्य उपयोग करा. आपण मात्र त्या महात्मांनी आपल्याला सांगितलेल्या शब्दांचा विपर्यास करतो आणि इकडे तिकडे ऊर्जा शोधत बसतो.
शेगाव निवासी ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांनी सुद्धा त्यांच्या आभामधून, त्यांच्या ऊर्जेमधून अनेक लोकांना हील केलं, अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचवली आणि अजूनही ऊर्जा स्वरूपामध्ये पोहोचवतच आहेत सर्व संत, साधू संत, महात्मे. या सर्व गोष्टींचं मूळ आहे ऊर्जा. तुम्ही आणि मी असं म्हणत नाही की आपण त्या महात्म्यांनी एवढं मोठं होणार आहे, असं मी नक्कीच म्हणत नाही किंवा त्यांच्याशी आपली तुलना करत नाही. पण एवढं मात्र नक्की की साधू संत महात्म्यांनी त्यांच्यामध्ये शोधलेली जी ऊर्जा होती, ती ऊर्जा तुम्ही, मी आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आणि हेच आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. आपण त्यांचं ऐकलंच नाही. हेच आपल्याला सर्व साधू संत महात्म्यांनी सांगितलं होतं. आपण काय, आपण हिलर नाही आहे, तर आपण माध्यम आहोत. आपण लोकांना दुरुस्त करतो. मी दुरुस्त केलं, माझ्यामुळे दुरुस्त झालं नाही. ब्रह्मांडामधील ऊर्जा माझ्यामध्ये येते आणि ती ऊर्जा मी सहजतेने तुमच्यापर्यंत पाठवते. मी काय झाले तर माध्यम झाले. या ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवणारं माध्यम. ब्रह्मांडातील ऊर्जा माझ्या माध्यमातून वाहते. मी कोण झाली तर वाहक झाले. मी काय केलं इथं, माझं काय कर्तृत्व आहे? कारण तो मी केलं अहंकार आणतो. तो अहंकार काय करतो, आपला हार्ट चक्र ब्लॉक करतो, सोलर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह करतो आणि मग येणारी ऊर्जा भरभरून येत नाही. ऊर्जा मोठ्या प्रमाणात हवी आहे. माफ करूया, माफी मागूया, चिंतामुक्त राहूया, आनंदमय जीवन जगूया. स्वतःच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणूया. कशाच्या माध्यमातून? नातेसंबंध सुधार करूया. कशाच्या माध्यमातून? दिव्य ऊर्जेच्या माध्यमातून. होऊ शकते का? तर हो, नक्कीच होऊ शकते. अशी काय अंधश्रद्धा आहे? काही पण सांगता, असं कुठं होऊ शकते का? तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, कोठेही अंधश्रद्धा नाही. ऊर्जेच्या माध्यमातून काम कसं होतं बघा. ऊर्जेने केलं मॅम नातेसंबंध दुरुस्त. वायफाय दिसलं तुम्हाला कधी? वायफाय आता वायफाय वरच चालू आहे ना सगळं. झूम ऍपला आपण आहे, दिसतेय का? वायफाय दिसलं नाही ना, पण आहे की नाही कळतं. नेटवर्क गेलं की लगेच कळतं, आहे ना. आता सुरुवातीला आज माझं सेशन जॉईन करत असताना थोडंसं आज हे टिंगलिंग होत आहे, थोडंसं आहे ना, काहीतरी मिसमॅच होत आहे. म्हणजेच कुठेतरी वायफायचं कनेक्शन कमी आहे, जास्त आहे, काहीतरी सगळ्यांना जाणवत आहे. मलाही जाणवत आहे, पण काय कमी जास्त आहे मलाही कळत नाहीये. कळलं? हा, येस. म्हणजे ना, आहे माहितीये, हवा आहे, दिसत नाही. मोबाईलचं नेटवर्क बघतो का? नाही बघत, पण आहे की नाही कळतं. अरे रेंज गेली वाटते, कशी कळते? येस. न दिसणारी गोष्ट म्हणजे तिचं अस्तित्व नाही असं काही आहे का? नाही ना, असू शकते ना. अच्छा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, दाखव कुठं आहे? दाखवता येते? नाही. राग आलेला आहे, अनुभवता येतो, पण दाखवता येतो का? नाही. कुठं आहे राग? हा घे राग, ठेवला, असं म्हणता येईल का? नाही ना. दुःख, मला एखाद्या व्यक्तीला प्रचंड दुःख झालेलं आहे, धर हे घे बरं दुःख तुझं, ठेव बरं या भांड्यामध्ये, असं करता येतं का? नाही. दिसत नाही, पण अनुभवता येतं. बरोबर ना. ऊर्जा सुद्धा तशीच आहे. दिसत नाही, पण अनुभवता येते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर अनुभवायची गोष्ट आहे. जी गोष्ट अनुभवता येते त्याच्यासाठी आपल्याला सेन्सिटिव्हिटी असावी लागते. दुसऱ्याचं दुःख समजून घेण्यासाठी सुद्धा अनुभवण्याची क्षमता पाहिजे. दुसऱ्याचा आनंद समजून घेण्यासाठी सुद्धा अनुभवण्याची क्षमता पाहिजे. ती अनुभवण्याची क्षमता दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. मग ही ऊर्जा कशी काम करते? हे ब्रह्मांड कसं काम करतं? तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत.
जेव्हा आपल्या आतील भावना जसं की ताण तणाव, चिंता, भीती, राग, द्वेष, हा असा तो तसा, याने मला हेच केलं, तो राग मनामध्ये असलेला अनेक नकारात्मक गोष्टी, द्वेषाच्या भावना ऊर्जेचा प्रवाह अडवतात, थांबवतात. ऊर्जेचा प्रवाह थांबवणार कोण? तर त्या सगळ्या आता मी नाव घेतलं त्या नकारात्मक ऊर्जा. परत परत नाव नाही घेतली त्यांचं, आहे ना त्या थांबवणाऱ्या. त्यावर नियंत्रण मिळवलं की ऊर्जेचा प्रवाह सहजतेने वाहायला लागतो. जेव्हा या नकारात्मक भावना आतमध्ये काम करतात तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीला थकवा येतो, तणाव येतो, नकारात्मक विचार येतो, शारीरिक समस्या निर्माण होतात आणि नकारात्मक भावनांमुळे, नकारात्मक विचारांमुळे या संपूर्ण शरीरामधील किंवा या जगामध्ये असलेले 80% आजार आहे ना, फक्त आणि फक्त नकारात्मक विचारांनी निर्माण होतात, असं विज्ञान सांगतं. मी आणि तुम्ही असं विज्ञान सांगतं. त्या नकारात्मक विचारांमुळे निर्माण झालेल्या 80% आजारावर विना गोळ्या औषध 100% दुरुस्त करण्याची क्षमता ध्यान करण्यामध्ये आहे, मेडिटेशन मध्ये आहे. फक्त ते योग्य पद्धतीने करावं लागेल. उरलेले जे 10-20% आजार आहेत, या 20% आजारामध्ये मेडिकल ट्रीटमेंटसह तुम्ही दिव्य ऊर्जेचा उपयोग करा. आठवड्यामध्ये बरा होणारा आजार 4 दिवसामध्ये बरा होईल. म्हणजे अर्ध्या वेळेमध्ये तुमचा आजार बरा होईल. त्या औषधांना तुमचं शरीर उत्कृष्ट प्रकारे मदत करेल. अगदी खूप जुना आजार असेल, वेदना किंवा तो दुरुस्तच होण्यासारखा नसेल, तर बापरे, तर तेथे सुद्धा ऊर्जा मदत करते. कशी मदत करते माहितीये? तेथे ऊर्जा मदत करत असताना वेदना कमी करते. जरी एखाद्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यू नाही बदलता आला, तरीही वेदना नष्ट करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी ऊर्जा मदत करते. तुम्ही आता थोडंसं हला ना, म्हणजे मला समजते की तुम्ही रेंज आहे. एवढे स्थिर आहात बसलेले. अशी ऊर्जा. आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काय करते? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, जसं आपण ऊर्जेसोबत जुळतो, जसं आपण या ब्रह्मांडामधून ऊर्जा ग्रहण करायला लागतो, तेव्हा सहस्त्रार चक्रामधून ऊर्जा यायला लागते. माझ्या शरीरावर, माझ्या मनावर, माझ्या विचारांवर, माझ्या आरोग्यावर, माझ्या आभावर ही ऊर्जा सकारात्मक बदल घडवायला लागते. ऊर्जेचा प्रवाह पुन्हा बॅलन्स व्हायला लागतो. जे काही इम्बॅलन्स झालेलं असते, चक्र म्हणूया, ऊर्जा म्हणूया, आभा मंडळ म्हणूया, भावना म्हणूया, सर्व गोष्टी इम्बॅलन्स झालेल्या गोष्टी पुन्हा बॅलन्स करायला लागते. माझ्या शरीराला रिलॅक्स, शांत करायला लागते. मनाला शांत करायला लागते आणि ऊर्जेला भरभरून आत्म्यासोबत जोडायला लागते. माझ्या मनाची, माझ्या शरीराची आणि माझ्या आत्म्याची पुन्हा सांगड लागायला लागते छान. माझ्या मनावर आणि माझ्या शरीरावर माझ्या आत्म्याचं नियंत्रण यायला लागतं. म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत मी पुन्हा पुन्हा भरभरून जोडायला लागते आणि यालाच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, जीवनशक्ती, रेखी असं नाव पडलं. याला काही म्हणा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, जीवनशक्ती म्हणा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणशक्ती म्हणा, चैतन्यमय ऊर्जा म्हणा, स्व ऊर्जा म्हणा, काहीही म्हणा. माझं शरीर, माझं मन, माझ्या भावना आणि माझा आत्मा या सर्वांवर माझं संतुलन होणे, बॅलन्स होणे, म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोड. ऊर्जेसोबत जुडल्यावर काय काय बदल होते बरं? काय काय बदल होते?
तुम्ही मी आपल्या सगळ्यांसाठी आहे बरं काय. ही व्यक्ती जुडली म्हणून त्या व्यक्तीमध्ये बदल झाला आणि बाबा माझ्यात तर झालाच नाही, मी पण जुडले, असं होऊच शकत नाही. या ब्रह्मांडाचे आपण सगळेजण खूप लाडके लेकरं आहे. आपल्या सगळ्यांसाठी ऊर्जा भरभरून देत असते. आपण घेता घेता थकतो. आजचा व्हिडिओ आहे आजचा. ज्यांनी युट्यूबला पाहिला असेल त्यांनी, नसेल पाहिला ना त्यांनी पुन्हा बघा. आजचा व्हिडिओ आहे. मागतो काय एवढंच आणि ब्रह्मांड देतं का एवढं मोठं. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की झोडी मोठी करा, मोठं मागायला शिका, मोठं मागायला शिका आणि ते मिळवण्याची क्षमता निर्माण करायला शिका, असं म्हणत असतो. कारण ऊर्जेसोबत आता मंजुश्री इन्स्टिट्यूट मध्ये आलेले जे सदस्य आहे ना, ऊर्जेसोबत जोडले होते एका कारणासाठी. नातेसंबंधात सुधार झाला पाहिजे. मी स्वतः नातेसंबंधांमध्ये सुधार झाला पाहिजे, मानसिक स्थिती छान झाली पाहिजे आणि ब्रह्मांडाने दिलं काय तर हा तुमच्यासारखा मोठा भरभरून परिवार. आयुष्यामध्ये असलेली सगळी कमी या दिव्य ऊर्जेने भरून काढली. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनांपासून, दुःखापासून या ऊर्जेने दूर नेलं आणि आयुष्यामध्ये दिला आहे फक्त आनंद, खुशी, प्रेम, भरभराट. आणि म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये म्हटलं जाते आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. हे सगळं काही दिलं आहे आणि तुम्ही सगळेजण या सगळ्या गोष्टीला साक्षी आहात. असं नाहीये की मॅमने सांगितलं आणि सांगितलं नाही. तुम्ही सगळ्यांनी सगळा प्रवास पाहिला आहे, अनुभवला आहे आणि आपणच सगळेजण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेले सगळेजण आतापर्यंतचे आपण आलो होतो तेव्हा खूप वेगळं होतो. ब्रह्मांडाने आपल्याला घडवलं आणि घडल्यानंतर आपण खूप वेगळे आहोत. दुःख, वेदना, त्रास, त्रागा जे काही असेल ना ते घेऊन आलो. ब्रह्मांडाजवळ सोडून दिलं. आणि ब्रह्मांडाने काय दिलं आहे तर आता आम्हाला इतरांच्या आयुष्यामधलं दुःख निवारण करण्याची क्षमता निर्माण केली आहे. म्हणजे जी व्यक्ती स्वतः वेदना घेऊन आली ती वेदनामुक्त झाली, ती त्रासमुक्त झाली. आता ती इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश टाकते आहे, इतरांना मार्गदर्शन, मार्गदीपक आणि इतरांना दुःखमुक्त, वेदनामुक्त करण्यासाठी कार्य करते आहे. स्वतःच दुःखामधून निघून इतरांना सुखापर्यंत पोहोचवणारा हा प्रवास खूप मोठा असतो आणि याला मोठा कालावधी लागत असतो. मात्र या ब्रह्मांडीय ऊर्जेने हा कालावधी सुद्धा फार अल्प केला आहे. किती या ब्रह्मांडाची कृपा आहे. बस थँक यू युनिव्हर्स एवढेच शब्द येतात. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानावे, किती मानावे आमच्याकडे शब्द नाहीये. शब्दांच्या पलीकडच्या भावना आहेत. जणू असं वाटते ना की ब्रह्मांडाने फक्त आम्हालाच निवडलं आहे. कशासाठी तर सर्व भरभरून घेण्यासाठी. घ्या तुम्हाला हवं ते, जे हवं असेल ते घ्या यासाठी. ब्रह्मांडाबद्दल कितीही बोला शब्द संपत नाही. जसं या ब्रह्मांडासोबत जुडतो ना तेव्हा ना मन शांत होतं. शांत विचारांमध्ये आहे ना सकारात्मक बदल व्हायला लागतात. नकारात्मक विचार कोणाबद्दल येतच नाही. दुश्मनाचं सुद्धा भलं व्हावं असं वाटते. विन विन पोझिशन. ज्यांनी त्रास दिला, त्रागा दिला, आयुष्यामधलं सुख हिरावून घेतलं किंवा आपण म्हणूया तुमच्याचमुळे हे सगळं झालं, असं जेव्हा काही असतं ना तेव्हा असं वाटते. अगोदर आपण म्हणायचो जा भलं नाही होणार तुझं, असं नाही होणार, तसं नाही होणार. आता नाही येत. आता काय येते माहितीये का, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मला त्रास देणाऱ्यांना सुद्धा सुख, समाधान, आनंद दे. दुःख देणाऱ्याला सुद्धा आनंद, दुःखाला सुद्धा धन्यवाद आणि दुःख देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद. कारण त्यांच्यामुळे काय, त्या दुःखामुळे वेदना आल्या, दुःख आलं आयुष्यामध्ये आणि आम्ही या दिव्य ऊर्जेसोबत जुडलो आणि आमच्या आयुष्यामध्ये भरभराट आली.
गरज अपेक्षा होती की ती दुःख कमी व्हावं आणि मिळालं काय तर भरभरून मिळालं. माहितीच नव्हतं का हा सुखाचा खजाना पुढे आहे. त्या दुःख आलं नसतं किंवा ते दुःख देणारे लोक, ते दुःख निर्माण करणारे लोक आयुष्यामध्ये आले नसते, वेदना निर्माण करणारे लोक जर आयुष्यामध्ये आले नसते ना, तर कळलंच नसतं की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर हा सुखाचा खजिना पुढे आहे ना, हे कळलंच नसतं. आहे की नाही? या सुखाचा खजिना ज्यांनी मला मिळवून दिला त्यांना अंतर्मनापासून धन्यवाद, जे माध्यम झाले माझ्या आयुष्यामध्ये त्या वेदना आणण्यासाठी. हा भाव निर्माण होतो आणि मग काय तर कोणाबद्दलच राग नाही, त्रागा नाही, माफ केलं सगळ्यांना. आणि असं असते ना, ज्या छोड दिया तुझे, ज्या माफ कर दिया, असं माफ करणं नाहीये बरं का ऊर्जेसोबत जुडल्यानंतर. अंतर्मनापासून आलेला भाव असतो तो, जा खरोखर माफ केलं, तुझ्याही आयुष्यामध्ये सुख समाधान येऊ दे. माल हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्याही आयुष्यात येऊ दे. आता काही लोक परत आक्षेप घेतात, काय मॅडम माफ करायचं सगळ्यांना, माफ करायचं सगळ्यांना. बऱ्याच जणांचा आक्षेप असतो. माफ करायचं म्हणजे काय? आपल्या वतीने माफ करायचं, आपल्याकडून माफ करून द्यायचं, ती कॉर्ड्स कट करायची. ही क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणे. माफ केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचं भलं हो किंवा ना हो, पण माफ करणाराचं भलं होते ही 100% गॅरंटी. मला लोकांना माफ करायचं आहे. कोणाच्या फायद्यासाठी? माझ्या फायद्यासाठी. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगते, काय माहितीये का? मग ते लोकांना माफ करूया, हे करूया, ते करूया, जे काही सांगितलं जातं ना लोकांसाठी, शब्द वापरला जाते लोकांना माफ करूया, पण फायदा स्वतःचा. हे महत्वाचं आहे. हा, जे काही करणार ना ही दुसऱ्याचं भलं असेल त्यामध्ये, पण मोठ्या प्रमाणात फायदा स्वतःचा असेल, अशी ही दिव्य ऊर्जा. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणणारी, त्या दुःखामध्ये वेदनेमध्ये सुद्धा आनंद शोधायला लागणारी ऊर्जा, भीती नष्ट करणारी ऊर्जा. जसं ऊर्जेसोबत जोडतो ना तसं भीती नष्ट होते, विचारांमध्ये सकारात्मकता येते, आत्मविश्वास प्रचंड वाढतो. मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ना, ही सतसत विवेक बुद्धी जागृत होते आणि त्या विवेक बुद्धीच्या जोरावर माझा आत्मविश्वास अधिक वाढतो. माझे निर्णय स्पष्ट व्हायला लागतात. मी जे काही करणार आहे ना, त्यामध्ये मला यशच मिळणार आहे. हे ब्रह्मांड मला भरभरून देणार आहे. हा विश्वास निर्माण करणारी ही दिव्य ऊर्जा. आणि सगळ्यात मोठा बदल दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर माझं माझ्यासोबतचं नातं खूप घट्ट होतं. पुन्हा सांगू? एका सेकंदात सगळ्यांचे चेहरे बदलले. हो, माझं माझ्यासोबतचं नातं खूप घट्ट होतं. मी स्वतःसोबत अधिक अधिक चांगल्या प्रकारे, चांगल्या ऊर्जेसह जोडल्या जाते. म्हणजे मी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडते. माझं स्वतःशी असलेलं नातं खूप प्युअर होतं. जगासोबत असलेलं नातं प्युअर होतच. जग म्हणजे काय तर बाहेरचे नातेसंबंध असं म्हणायचं मला. ते तर छान होतातच. पण बाहेरचे नातेसंबंध छान होतात केव्हा? जेव्हा माझं माझ्याशी असलेलं नातं अधिक घट्ट असतं. मी माझ्यासोबत जुडलेली असते. आणि माझं माझ्यासोबत नातं खूप छान होतं, प्रेमाचं होतं. तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मी जे नेहमी म्हणत असते ते येते. आनंद, खुशी, प्रेम, समाधान, कृतज्ञता, आनंदी आनंद सर्वीकडे. कारण माझं स्वतःवरचं प्रेम वाढतं. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. या ऊर्जेबद्दल किती बोलावं तर आपण बोलूच शकतो. पण एवढं लक्षात ठेवा की जेव्हा मी एखादी कुठलीही व्यक्ती या ब्रह्मांडामधील, या विश्वामधील जेव्हा एक व्यक्ती ब्रह्मांडासोबत जोडतो ना, तेव्हा त्या क्षणापासून त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. त्या क्षणापासून
आज मी ऊर्जेसोबत जोडले. पहिलं सेशन ज्यांनी ऐकलं ना, त्या पहिल्या सेशन पासून आयुष्यामध्ये बदलण्यासाठी, आयुष्य बदलण्याची तयारी सुरू होते. माहितीये तुम्हाला, मी नेहमी सांगत असते काय, की फक्त पहिलं मेडिटेशन करा, फक्त पहिलं मेडिटेशन. पहिलं मेडिटेशन सांगते ना, रेकी फर्स्टचं जे युट्यूबला दिलेलं पहिलं मेडिटेशन आहे, पहिल्या मेडिटेशन पासून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला लागेल. आणि एक नाही, अशा कित्येक लोकांनी याचा उपयोग केला आहे. कित्येक जण तुम्हाला हा अनुभव सांगतील की मॅम, आम्ही ऊर्जेसोबत जुडलो ना, पहिल्या मेडिटेशन पासून बदल झाले. एवढी पॉवर, एवढी क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. नक्कीच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. उद्या सोमवार दिनांक 16 मार्च 2026 पासून नवीन बॅच सुरू होत आहे आणि वेळ असेल दुपारी 2:30 वाजताचा. ओके, आणि उद्यापासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे. नवीन बॅचला या. ज्या सन्माननीय सदस्यांना यायचं असेल, नक्कीच इथं लिंक मध्ये दिल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आणि येथे स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे याला सुद्धा एक क्लिक फक्त हाय पाठवा, एक मेसेज पाठवा, तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल. हा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. आयुष्य घडवा. चैतन्यमय व्हा. आरोग्य संपन्न व्हा. व्यक्तिमत्वामध्ये विकास घडवून आणा आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. नव आयुष्य मिळवा. नव्याने पुन्हा आयुष्य जगायला शिका. व्यक्तिमत्वाचा विकास करा. ज्याही सन्माननीय सदस्यांना नवीन बॅचला जोडायचं आहे, नक्कीच अनुभव घ्या ऊर्जेचा. आम्ही आमचं आयुष्य बदलवलं आहे, तुम्ही सुद्धा बदलू शकता. नवीन सन्माननीय सदस्य कोणी आपला अनुभव आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर नक्की विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहे का? तर पटकन विचारा. मग सदस्य तुम्हाला अनुभव सांगतील. कोणाला काही प्रश्न आहे? अरे वा, जर प्रश्न नाही याचा अर्थ मी सेशन छान घेतलं. ओके, अच्छा, मग अनुभव सांगा. ऊर्जेसोबत जुडलेल्या सदस्यांनी अनुभव शेअर करा. काय बदल वाटतोय मला? चला, पटापट नंबर लावा. माईक सुरू करा एका एकाने. नाव न घेता. जमेल तुम्हाला? मी नावच नाही घेतलं तर जमेल की नाव घेऊ? नाव घेऊ? बर, ओके. मग पहिला नंबर कोणाचा? पहिला नंबर ओके, सुनीताताई व्यवहारे यांना पहिला नंबर सांगायचा आहे. वाव, बहुत बढिया. आणि तुम्ही ताई परिचय द्या आणि तुम्ही कितव्या डिग्रीला आहात ते पण सांगा. आत्मा नमस्ते सर्वांना. मी 20 मार्च पासून जॉईन केलंय या हं. ग्रुपला. तर 20 फेब्रुवारी. जेवण पण झाले पूर्ण. असं फर्स्ट डिग्री पूर्ण झालेली आहे माझी. आणि या ठिकाणी मला फर्स्ट डिग्री मध्ये खूप काही शिकायला मिळालं. त्याच्यामध्ये आवडले ते रेकीचे पहिले 5 नियम. मग त्या 5 नियमासाठी मी इतकी सतर्क राहते दिवसभरात की त्यामुळे मग माझं मेडिटेशन, पिरामिड एवढं सफल होतं. आणि सतत पॉझिटिव्ह अफर्मेशन मी स्वतःला देत राहते. आता रेकीमध्ये का आले मॅडम, तुम्ही या फर्स्ट पेजवरती द्यायला सांगितलं होतं रेकीमध्ये मी का आले आहे.
मग मी फक्त एकच लिहिलेलं होतं. आता माझी यादी वाढत वाढत चाललेली आहे. का वाढत चाललेली आहे? कारण मला त्यातून खूप काही अनुभव मिळाले त्या ठिकाणी. फर्स्ट पेजवर तुम्ही यादी लिहिली, ती यादी वाढली. कारण सुरुवातच मी माझ्या स्तुतीमुळे करते अच्छा. आणि त्यामुळे म्यूट मध्ये चालू स्वतःची काळजी घेते मी. हा माझा त्या ठिकाणी फायदा झाला. पुढे म्हटलं तर त्यामुळे शारीरिक तब्येतीबद्दल म्हटलं तर माझा रुमॅटिक फिवर जो आहे हा. तो माझा एकदम कमी झाला. असं मराठीत सांगा. काय? हं? मराठीत. हा, तो आमवात. हा. ते कुठे आमवात त्रास माझा होता एकदम तुम्हाला? कमी झाला. त्रास कुठे होता? मला त्रास आमवात. इतका भयंकर होता की पहिल्या मुलीच्या म्हणजे मला पहिल्यांदा मुलगी झाली त्या बाळपणातील हा त्रास आहे माझा. म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वीचा त्रास आहे तो. मग तो असा वजन कमी असण्यानं वगैरे माझा कंट्रोलमध्ये आहे. सतत औषध घेत राहिले मी. पण आता मला औषध घ्यायची गरज नाही. मी जसं लेवल 1 जॉईन केलं तसं मी अजिबात औषध घेतलेलं नाही. इतकं छान वाटलं मला, कारण मी सतत मेडिटेशन करत राहिले आणि मन थोडंसं घट्ट केलं आणि विश्वास ठेवला. असं आहे, पूर्णपणे विश्वास ठेवला, श्रद्धा, विश्वास. यामुळे मला इतकं छान वाटलं की त्या ठिकाणी माझा घोटा दुखत होता, त्या घोट्याची सूज पूर्णपणे कमी झाली फर्स्ट लेवलला असताना. आणि सूज कमी होऊन तो दुखावा पण कमी झाला. आता तो दुखावा फक्त 20% राहिलेला आहे, तो आपोआप कव्हर होईल याची मला गॅरंटी आहे. त्यानंतर पुन्हा मला काय व्हायचं, पहाटे अगदी समुद्राला जशी भरती येते तसं सकाळी उठताना जाग येताना मला वेदनांचा पूर यायचा आणि मग मला जाग यायची. मग ते बंद झालं आता ते मला. ते मात्र मस्त वाटलं मला आता. असं आहे. नाहीतर मग मला पहाटेच धडधड व्हायचं, अशी इतका का वेदना मला होत आहेत असं जाणवायचं. ते पूर्णपणे माझं कमी झालेलं आहे. पुढं आणखी सांगायचं म्हटलं तर खूप काय आहे. दैनंदिन कामे करण्याचा स्टॅमिना वाढला. मी मुद्दामूनच लिहून घेतलंय, कारण काय होतंय, थोडं विसरायची सवय, मला विस्मरणाची सवय आहे. त्यामुळे मी थोडंसं लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. परत देवपूजेमध्ये सातत्याने व्यायाम आणि योगा पण करते मी. आठवड्यातून 4 वेळा तरी करते मी. तर या ठिकाणी आमच्या नणंदबाईंचे आभार आहेत. मानसी करंदीकर यांनी मला जोडलं. माझ्या नंदेची मैत्रीण मानसी करंदीकर आहे, यांनी तुम्हाला जोडले आणि या मंजुश्री हिलिंग मध्ये आले. म्हणजे हे मी खरोखरच या प्रवाहामध्ये आले, हे मी माझं फार भाग्य समजते मॅडम. खरंच खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आणखी एक सांगायचं म्हणजे माझं आभामंडल जे आहे ते माझं थोडंसं सुधारल्यासारखं वाटतं मला. कारण अगोदर मिस्टर मला फार चिडचिड करायचे, जास्त ओरडायचे करायचे, तर त्या कमी झालेला आहे म्हणजे असं. मग त्यात मी मग माझ्याकडूनही सुधारणा आहे. मी भांडण टाळते, मी शांत राहते, ह्याही सुधारणा आहेत माझ्यामध्ये. असं म्हणजे मी बदल घडवून आणला स्वतःमध्ये थोडक्यात. मग माझं आभामंडल सुधारलेलं आहे, हे तितकंच खरं. तुमच्या शक्तिपातामुळे पण अगदी इतका फरक मला जाणवला त्यावेळेस. खूप छान जाणवलं. रात्री झोप शांत लागते आणि आता म्हणजे काळजी वाटत नाही, कोणती चिंता वाटत नाही, भीती कमी झालेली आहे माझी. असं खूप सुंदर. थोडासा अहंकार आहे की मला खूप काय काय मिळालं आहे, तो अहंकार पण मी कमी करेन मेडिटेशन करून करून. असं एकदम जास्त आल्यासारखं वाटायला आहे माझ्याकडे. जे काय आहे ते खूप जास्त आल्यासारखं वाटायला आहे आणि एकदम हे असं एकदम कमी नाही ना होणार आपल्या अहंकारातून, असंही मला भीती वाटायला लागलेली आहे. ओके. तुम्ही हळूहळू व्यवहारातही आता आपण भीतीमुक्त आणि अहंकारमुक्त आयुष्य जगणारच आहे. बिनधोक राहा. ओके. काही अहंकार नाहीये. जेव्हा जाणीव झाली आहे ना की बाबा हा माझा अहंकार आहे का, तेव्हाच तो निघून गेला. ओके. अच्छा. दुसरं असं की माझ्यामुळे, माझ्या विचारांमुळे हे निघून जाणार नाही ना, ही भीती आहे. ब्रह्मांडाची कृपा आहे आणि छान अफर्मेशन देत राहिलं तर जे मिळालेलं आहे ते, ही पण एक भीती असते बरं, की मला तरी भरभरून दिलंय ब्रह्मांडाने. खूप काही आहे, संपत्ती आहे, कधी नातेसंबंध आहेत, कधी यश आहे, अनेक सगळ्या गोष्टी. तर हे टिकून राहील की नाही बाबा? याला काही नजर हे काही हे का माझी मला नजर लागेल, हे जे विचार असतात ना, हे सुद्धा नकारात्मक विचार आहे. आपण नक्कीच यावर मात करू शकतो. खूप सुंदर. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अधिक एक जण आहे आमवात याच विषयावर बोलणार होत्या. आहेत का हजर? अरुणा आहे ना? हा. चालेल.
आणि अरुणा आवर्जून सांगसाल की बाबा आमवातामध्ये काय त्रास होतो. मी आवर्जून सर्व सदस्यांना सांगते की पहिले 10 दिवस आणि पहिल्या 10 दिवसामध्ये शक्तिपातानंतर आलेला रिझल्ट आणि म्हणून आवर्जून हे पहिले 2 शेअरिंग तुमच्या सगळ्यांसाठी. ओके. हे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला ब्रह्मांडाने दिलेलं गिफ्ट आहे बरं का. एवढं लक्षात ठेवूया. फक्त ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. बोला अरुणाताई. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. तर माझा पण त्रास हा खूप म्हणजे 15 वर्षापासून होता मला त्रास हा. जवळजवळ म्हणजे त्यांनी सांगितलं ना तसंच की माझी पहिली मुलगी झाली आणि त्यानंतर मला लगेच हा पेन सुरू झालेला. पण मी त्रास पण काय होतो आमवातामध्ये हे पण सांगा. खरंच आमवात आम हा माझ्यासाठी पण नवीन आहे. आमवत म्हणजे आपल्याला जे हड्डी असते ना म्हणजे जॉईंट असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला पेन होतं आणि तिथे सूज येते जास्त. त्याच्यामुळं हात पाय आपले बोट असे जाम होतात एकदम आखडतात पूर्ण. तर त्याच्यामुळं मग खूप त्रास होतो आपल्याला उठण्यासाठी बसण्यासाठी खूप त्रास होतो पेन होतो खूप. बरं. हॅलो. हा बोला बोला. दिसताय अरुणा तुम्ही दिसत आहात आम्हाला. बोला. बोलू शकता अरुणा तुम्ही. बोल. हा बोला बोला. हा. कनेक्ट. आले तुम्ही परत आले आहात. हा हा. पहिल्या शक्तिपाठामध्ये माझा पूर्ण म्हणजे वेदना कमी झाल्या. ज्या म्हणजे होत्या मला खूप दिवसांपासून म्हणजे उठता यायचं नाही सकाळी सकाळी मला. सकाळी लवकर असं उठलं की पूर्ण बॉडी एकदम अशी स्ट्रेच व्हायची एकदम कडक. तर असं आता तरी होत नाही म्हणजे की खूप म्हणजे चांगले एनर्जी येते काम करायला दिवसभर. एनर्जी म्हणजे एनर्जिक राहते मी एकदम प्रसन्न वाटतं. आणि मेडिटेशन तर चांगलेच आहेत खूप. त्यांनी म्हणजे पूर्ण आपला आभास वेगळा चेंज होतो एकदम. खूप असं छान. म्हणजे भरपूर चेंजेस अजून पण होत आहेत. ते पण मी येस. नंतर शेअरिंग करेन तुम्हाला. नक्कीच नक्कीच नक्कीच. अरुणाने एका 10 दिवसामध्ये सुनीताताईंनी पहिल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या आमवातावर जेवढं काही नियंत्रण मिळवलं त्यासाठी ब्रह्मांडाचे धन्यवाद. ओके. आपण असं नाही म्हणूया की आज रोजी 100% दूर गेला आहे. पण जवळजवळ यांनी त्या आजारावर 80% नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि अरुणानी तर 90% हो ना अरुणाताई? हो हो येस. हो. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. ओके. धन्यवाद तुमचे ब्रह्मांडाचे. खूप छान, खूप छान. तर नक्कीच पहिल्या मेडिटेशन पासून बदल होतो. पण हा एवढा बदल होईल हे माझ्याहीसाठी आश्चर्यकारक होतं. पण ब्रह्मांड देतं. भरभरून देतं. कोणाच्या पाड्यात काय टाकेल सांगता येत नाही. घेणाराची क्षमता किती आहे हे महत्वाचं. खूप सुंदर. नेक्स्ट कोणाला शेअरिंग करायचं आहे? कोणाला संधी देऊ? सगळ्यांना संधी हवी आहे ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत. बरोबर आहे ना? येस. चला एका नंबर लावते मग. मंजिल. नंतर प्रज्ञा लांडगे. आत्मनमस्ते नंतर मॅडम. हा बोला मंजिल. आत्मनमस्ते मॅडम. हा. आत्मनमस्ते सर्वांना. एक मिनिट सगळ्यांना फक्त हा. हा एक महत्वाचा अनुभव सांगायचा. बोला मंजिल. महत्वाचं म्हणजे मी जेव्हापासून आता 21 फरवरी पासून मी जॉईन झाली. तर आधी असं फ्रेश नाही वाटायचं आणि आता मेडिटेशन आणि सर्व ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडून मी म्हणजे जॉब करून सुद्धा मी आता दमत नाही. सकाळी 4:30ला उठून मेडिटेशन करून मग सर्व कामं वगैरे आवरून तरी मी आता दमत नाही आणि आधी थकून जायची. बहुत आता बढिया. फ्रेश वाटतं, रिलॅक्स वाटतं. आणि आधी कुणी बोललं वगैरे ऑफिस वगैरे मध्ये तरी मला असं धडधडायची, भीती वाटायची. आता मी एकदम रिलॅक्स असते मॅडम. छान. आत्मविश्वास वाढला, बऱ्यापैकी माझा आत्मविश्वास वाढला एकंदरीत. खूप छान. गाव कुठचं आहे तुमचं मंजिल? आणि नागपूर. बरं. हा. खूप छान. आणि मला जोडलं मीनाक्षी नाकाळे. ओके. आता त्या ग्रँड मास्टरला आहेत.
मीनाक्षी मीनाक्षी. नाकाडे. ओके. छान. पहिले चला. आणि आता मध्ये म्हणजे स्वतःमध्ये माझ्या भरपूर बदल झाले. रिलॅक्स वाटते, चिंतामुक्त असते आणि नक्कीच. शांत वगैरे सर्व रिलॅक्स असते म्हणजे. छान. थँक्यू. थँक्यू मंजिल. थँक्यू. नेक्स्ट. कोणाचं नाव घेतलं होतं मी? मॅडम. आत्मा नमस्ते. मी कोणाचं नाव घेतलं होतं? माईक सुरू आहे. मंजिल नंतर. माझं मॅडम. हा बोला ना मग. बोला बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, मला पण बऱ्यापैकी बराच फरक पडला मॅडम. भीती पण गेलेली आहे. हा प्रत्येक गोष्टीची काळजी चिंता होती ना, ती हा. पण आता कमी झाली आहे. खूप म्हणजे ओके. आता काहीच वाटत नाही, कुठल्या गोष्टीचं टेन्शन होत नाही. थोडंफार असतं म्हणजे मला होऊन जातं लगेच. आणि मेडिटेशन केलं नक्की. की रिलॅक्स होतं. थँक्यू. छान वाटतं. थँक्यू. आरोग्य पण चांगलं नेक्स्ट. वाटतं. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कोणाला शेअरिंग करायची आहे? संगीता ताई. काळे. कुठे गेल्या? चुकून व्हिडिओच बंद झाला बहुतेक. आहात तुम्ही. माईक सुरू करा. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. आज तुम्ही खूप मॅडम गोड ऍक्च्युली दिसत आहात. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद. ऍक्च्युली फर्स्ट मेडिटेशन पासून खरंच खूप फरक पडतो. मला म्हणजे चमक भरायची पाठीवर, ते मानेला पण खूप म्हणजे नेहमी माझी अवघडलेली मान असायची, पाठीला हं, चमक. आणि मी नेहमी गोळ्या खायची, नेहमी गोळ्या खायची. तर ते जसं माझं फर्स्ट मेडिटेशन सुरू झालं, पहिल्या 10 दिवसातच फरक पडला. अजिबात आजपर्यंत मी 15 नोव्हेंबर पासून मी जॉईन केलेली आहे. हं. आणि आजपर्यंत एक गोळी नाही की काही नाही. मला खूप त्रास व्हायचा. ऑफिसमध्ये पण, जॉबला पण जाताना, ट्रेनमध्ये येताना जाताना खूप त्रास व्हायचा. फर्स्ट मेडिटेशन नंतर एवढा फरक पडला ना, की आजपर्यंत गोळी नाही, की चमक नाही, की कुठेही बसलं, कसंही उठलं, काही केलं तरी काही त्रास नाही. आणि त्यामुळे आता मी ग्रँड मास्टरला पण आहे, जॉईन झालेली आहे आता ग्रँड मास्टरला. त्याच्यामुळे ते पण मला आता करायचं आहे. आता तो आता बघायचा आहे मला, त्यामध्ये अजून काय किती कुठेपर्यंत मी जाऊ शकते, स्वतःला कुठेपर्यंत सिद्ध करू शकते, हे मला नक्की. बघायचं आहे. तुमची रिवर्स जर्नी थँक्यू, तर थँक्यू. रिवर्स जर्नी हो तुमची व्हायला लागलेलीच आहे. दिसतेच आहे हो चेहऱ्यावरून. हो हो हो. तरी आज आमचा ऑफिस होता, संडे, मार्च एंडिंग मध्ये चालू होता, म्हणून मी लेट जॉईन केलं. थँक्यू, थँक्यू मॅडम. ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि फर्स्ट येस. मेडिटेशन खरंच खूप छान आहे. मला फार आवडतं फर्स्ट मेडिटेशन. आणि मी ते करते शक्यतो. आणि सेकंड पण करते, थर्ड पण करते, सगळे करते मी. नक्कीच. करत राहायचं. खूप सुंदर. धन्यवाद, खूप धन्यवाद. छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंद. चला. सुनीता भोईर. अचानक नावाला घेतलं मॅम तुम्ही. सुनील दादा त्यानंतर. हा डिग्रीचे सदस्य आहेत हे सर्व. माझा रेकी देण्याचा अनुभव आहे. हा बोला ना. जे काय असेल. हा. आवाज येतोय? हो. फक्त मोबाईल उभा करा तुम्ही. आवाज येतोय माझा? हो. फक्त मोबाईल उभा करा. हा. मोबाईल उभा करा, उभा. ओके. बोला. बोला बोला सुनीता ताई. आहात तशाच बोला सुनीता ताई. आवाज नाहीये. मला येते तुमचा ना. आवाज नाहीये. आवाज येत नाहीये. हेडफोन काढा. ओके. तोपर्यंत अधिक कोणीतरी बोलेल, मग सुनीता ताई येतात तोपर्यंत. कोणाला बोलायचंय? कविता चव्हाण. ज्यांचं लक्ष नाही माझ्याकडे त्यांना बोलवते मी. सुनील दादा. माईक सुरू. कविता. नाही होत आहे. अनम्यूट माझ्याकडून काहीतरी झालं. एक सेकंद बघू द्या. हा आता होईल माईक सुरू.
छान. हा बोला आत्मा बोला नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ऊर्जेशी जोडून मॅडम खूप सकारात्मक होत आहे. सगळे मी तर माझे पहिले पण अनुभव शेअर केलेले आहे. नक्कीच. पित्ताच्या याचा खड्याचा दुखणे थांबलेत आता. दुखणे डिग्री छान. खूप सुंदर खूप सुंदर खूप छान. ओके खूप छान. कोणाला शेअरिंग करायची आहे? सविताने माईक लगेच सुरू केला. बोला सविता. हा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. मी ग्रँड मास्टर 14 पूर्ण केलेलं आहे माझं. आणि आता सध्या हिलिंग वगैरे माझं मेडिटेशन सध्या सुरू आहे. पण रेकी आपलं रविवारचं सेशन आवर्जून ऐकावंसंच वाटतं. कारण का तिथे आपल्या मंजुश्री मॅडमचं नेहमीच मार्गदर्शन मोलाचं मिळत असतं. आणि ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आणखीन नवनवीन विषय पण इथे आपल्याला म्हणजे त्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन होतं. त्याच्यामुळे खूप छान अनुभव आहे हा रेकीचा, ग्रँड मास्टरचा. मी रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्यंत मी म्हणजे सगळ्यांचाच अनुभव आहे. त्यानुसार की एक आपल्यामध्ये जेव्हा आपण ऊर्जेशी जुडतो त्यावेळी आपल्यामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो, एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि एक नवी दिशा मिळते आपल्याला. दररोजच्या जीवनामध्ये आपण जी ती मरगळ असते ती निघून जाते आणि स्वतःमधलं एक नवीन चैतन्य आपण स्वतःला अनुभवायला आपल्याला मिळतं. आणि हा बदल प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. कारण का मला जोडून माझ्या वेदना तर कमी झालेल्याच आहे, पण माझ्याबरोबर मी या ऊर्जेशी आणखीन जे जे जोडले गेले त्यांच्याही जीवनात मी सकारात्मक बदल पाहिला स्वतः. म्हणजे खरंच ही एवढी ताकद आहे या ऊर्जेमध्ये. त्याच्यामुळे खरंच सगळ्यांनी हे अनुभव घ्यावाच. आजचाच एक अनुभव सांगते. आणि ग्रँड मास्टरला वगैरे आल्यानंतर तर आपल्याला हिलिंग सेशन म्हणजे हिलिंग करणं, रेकी देणं हे सगळं आहे. तर मी आजचं सांगते की लेकाला माझ्या सकाळी ताप आलेला होता, तर मग मी त्याला रेकी दिली. तर आता तो बरा आहे, खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या कुटुंबासाठी आपण स्वतः हिलिंग करू शकतोय, आपलं कुटुंब आनंदी ठेवू शकतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि हे नक्कीच. सगळं दिव्य ऊर्जेमुळे होतं. आणि खरंच खूप आनंद आहे. आणि खूप खूप धन्यवाद ऊर्जेचे आणि मॅडमचे. खूप छान खूप छान खूप छान. सुनील दादा माईक सुरू करा. गावडे दादा. थँक्यू. आठवडाभरामध्ये आपण मेडिटेशन करत आहे फर्स्ट डिग्री मध्ये, स्वतःला काय बदल वाटतो? मॅडम तसं अजून काही हे वाटत नाही. म्हणजे माझं डायबिटीस पण तसंच आहे, इव्हन इन्सुलिन पण आहे. आणि कधी डायबिटीस हा वर खाली होत असतो. बरोबर बरोबर. आता डायबिटीस हा लगेचच बरा नाही होणार ना दादा. हा किती वर्षापासून आहे आपल्याला सुनील दादा? 7 ते 8 वर्षापासून आहे. बरं. आणि त्याचे मुळं किती वर्षापासून तयार झाली असतील शरीरामध्ये तो निर्माण होण्याचे? बरोबर ना? हा. आणि आपण मेडिटेशनला लागलेलो आहे 10 दिवस 15 दिवस झाले. बरोबर. तर आपल्याला डायबिटीज आणि इन्शुलन्स जे काही सुरू आहे त्याकडे लक्ष नाही द्यायचं आहे. मी सांगितलं तुम्हाला. मला स्वतःमध्ये काय बदल वाटतो? तुम्हाला आतून काहीतरी वाटत असेल ना, आतून स्वतःला? तसं अजून हे नाहीये. म्हणजे यावेळेस जो डायबिटीस झाला तो 500च्या वर गेला आणि मी जवळजवळ 2 दिवस अनकॉन्शियस होतो. म्हणजे 2 दिवस काहीच समजलं नाही मला. तिसऱ्या दिवशीपासून थोडं हे आलं. त्यामुळे थोडं अजूनही असं हे नाहीये. शरीराला अशक्तपणा आलेला आहे. आपण खूप मोठ्या आजारामधून बाहेर निघालेलो आहे. बरोबर? हा. मला असं विचारायचं, आपण मेडिटेशनला लागलो त्या दिवसपासून असं वाटतंय का की मी 40 मिनिटाचं मेडिटेशन करत आहे, पण मी त्यानंतर आहे ना उभं राहू शकतो किंवा ताकद आलेली आहे किंवा मी पुन्हा मेडिटेशन करू शकतो? तुम्ही 40 मिनिटाचं मेडिटेशन करू शकता? हो, यस करतो मी. कमीत कमी तुमची अर्धा ताकद आहे. तास. सुनील दादा. अर्ध्या तास. बोला बोला बोला. अर्ध्या तासानंतर थोडं थकल्यासारखं वाटतं, पण अर्ध्या तासापर्यंत मी 2-3 मेडिटेशनही करतो.
खूप छान. कारण सुनील दादा स्वतः रोज 2-2, 3-3 मेडिटेशन करत आहे. आजचं वय किती आहे दादा आपलं? 63. 63 इयर्स वय आहे आणि 500च्या वर डायबिटीज गेला होता. अनकॉन्शियस होते 2-3 दिवस. बहिणींनी जोडलं, दिव्य ऊर्जा देऊन देऊन बऱ्याच गोष्टी आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट सोबत आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आज जरी तुम्हाला समजत नाहीये की मला ऊर्जेने काय मिळतंय, पण तुम्ही अर्धा तास चांगले बसू शकत आहात, 40 मिनिटाचं मेडिटेशन करू शकत आहात, हीच तुम्हाला ताकद दिली आहे ऊर्जेने. आणि हो तुम्ही येस. एकटे असे आहात आपल्या ग्रुपमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये, की तुम्ही रोज 3 मेडिटेशन करता. ही ताकद कुठून येत आहे बसण्याची एवढी? ते हा येस हां. ऊर्जेमुळे मिळते. हां. ही ऊर्जेमुळे मिळत आहे. कधी-कधी मला कळत नाही की माझ्या आतमध्ये काय होत आहे. जी चिडचिड व्हायची या तापीमुळे, तब्येतीमुळे, ती आता कमी झाली आहे घरामध्ये. विचारा गावडे ताईला. थोडी चिड कमी झाली आहे म्हणजे. हां. तर हे हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू बघा मी नेहमी सांगत असते की चांगलं-चांगलं सांगितलं पाहिजे असं काही नाहीये बरं काय. ओके. आपल्याला जी वाटते ना तेही बोललं तरी चालतं. कारण त्यामधून आपल्याला उत्तर मिळत असतं. एवढा उत्तर आहे, आपण लगेच त्याकडून अपेक्षा करू नये. पण आपण पुढचं पाऊल उचलत आहे. मी बसू शकत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फक्त 15 दिवसा अगोदर दादाची एवढीच जास्त तब्येत होती. ओके. कुठेतरी गॅरंटीच नव्हती ब्रह्मांडाची की बाबा ते पुन्हा येतील. पण ते आलेत. त्या ब्रह्मांडाने दिलेलं पुन्हा आयुष्य आहे. तर आता बघा तुम्हाला छान-छानच होत जाणार आणि हळू-हळू होईल. एकदमच तुमचं ते बंद होईल डायबिटीजचं इंजेक्शन असं नाही बरं का. हळू-हळू हा आणि ते बंद केलेलं इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद करावं लागणार आहे. कोणीही हो असं येस. नाहीये, मॅडम मी आता गोळ्या घेतच नाही, मला गरज नाही. यांचा वेगळा प्रश्न आहे. पण बीपीची गोळी आहे, थायरॉइडची गोळी आहे, इन्शुलन्स आहे. हे आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करायचं नसते. हो नक्कीच येस. तुम्ही पुढच्या वेळेस आता महिनाभर 2 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं डायबिटीज चेक करतात, तेव्हा तुम्हाला यामध्ये काय बदल आहे हे हळू-हळू समजेल. ही प्रोसेस हळू-हळू होणारी आहे. पण होणार. ओके? ओके थँक्यू. हां. ओके थँक्यू आणि मॅडम. यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जो डायबिटीज सुरू आहे, तुम्हाला खरा डायबिटीज नाहीये. खरा डायबिटीज तुमच्या इथं सुरू आहे. ओके. त्याला मनामधून, डोक्यामधून काढा. दुसऱ्या दिवसपासून तुम्हाला बदल व्हायला सुरुवात होईल. मॅडम थोडंसं मला बोलायचं ठीक आहे. होतं डायबिटीस बरं. वरच. त्यांनी इथं तुमच्या डायबिटीजनं दादा तुमच्या डोक्यात घर केलंय. मी त्या दिवशी पण सांगितलं. आता याला काढूया आपण. ओके? हां. ओके थँक्यू मॅडम. बोला आयफोनवाल्या ताई. हॅलो तुम्ही मॅडम, माझं दीपाली पावशीत नाव आहे. हां. मी पण नवीन सेक्शन फर्स्ट डिग्री घेतोय. हां. बोला. मला पण शुगर आहे मॅडम, 10 वर्ष झालं. हं. तर आपलं मेडिटेशन मी आता ह्या आठवड्यात चांगलं केलेलं आहे आणि मी कालच शुगर तपासली माझी. गेल्या हं. महिन्यात माझी 250 होती आणि आता ह्या महिन्यात 175 म्हणजे 75 शुगर कमी आली माझी आता. आता 4-5 दिवसच मी छान मेडिटेशन केले. त्याच्या गेल्या आठवड्यात माझं काही झालं नव्हतं नीट. हां. म्हणजे माझा हां. रिझल्ट तुम्हाला सांगते की मी हां. तेवढं ठरवलं की मी नॉर्मल आहे, मी उत्तम आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवणात पण मी सगळं खाल्लं होतं आणि मग शुगर तपासले गेले 2 तासानं आणि शिळा भात खाल्ला होता. मला भाताशिवाय जमत नाही. हं. तर थोडा तर मी 4 घास शिळा भात खाल्ला होता आणि मग 2 तासानं मी शुगर दिली दुपारची. तर दुपारची शुगर माझी गेल्या महिन्यात 250 होती आणि आता 175 आली. बस म्हणजे तुम्हाला बदल व्हायला सुरुवात झाली आहे ना ताई? छान. हां. हो. आणि भरपूर 75 ने कमी आली म्हणजे भरपूर. ओके. नक्कीच सुनील दादा लक्षात घ्या. ओके. तुमच्या सोबतच्या तुमच्याच बॅचमधल्या ताई आहेत. हळू-हळू, हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि मग बदल बघा. ओके. माझ्या काय ना विचारांवर काम करावं लागेल आणि हे जे आजार आहे ना डायबिटीज असू देत, शुगर आपलं बीपी असू दे, थायरॉइड असू दे, ऍसिडिटी होणे असू दे, हे विचारांमुळे निर्माण होणारे आजार आहेत. अनेक आजारांची यादी आहे ही विचारांमुळे निर्माण होतात हं. नक्कीच. खूप छान. सुनीताताई बोला. तुमचा माईक झाला सुरू. थँक्यू दीपा. सुनीता भोईर. आवाज येतो माझा? माझा आवाज येतोय तुला? हो. तुमचा पण येतोय. बोला पटकन.
सुनीताताई, तुमचं आणि सॉरी आमचं मॅडम, मी कनेक्शन. नेक्स्ट टाइम हा, बोला बोला पटकन. हा हा. सुनीताताई, आज तुमचं आणि आमचं कनेक्शन जमत नाहीये. पुढच्या संडेला तुम्ही. ओके. दुसऱ्या सुनीता लंबरते. कशा आहात तुम्ही? तुमची आई कशी आहे आम्हाला सांगा. बाळ कसं आहे? कालपासून सगळ्या ग्रुपला तुम्ही एका एका तासाने सांगा काय म्हणता. आत्मा नमस्ते मॅडम. आता माझी आई आहे आता व्यवस्थित आहे. हं. आणि बाळ पण आहे आता. उद्या सोडलं तर बरंच होईल. व्यवस्थित आहे आता नॉर्मल झालंय सगळं. ओके. व्यवस्थित प्रमाणाने सगळी तुम्हाला तुम्ही ऊर्जा दिल्यामुळं, ग्रुपनी ऊर्जा दिल्यामुळे तुमचा एका वेळेस खूप घरामध्ये खूप धन्यवाद. आईचं ऑपरेशन सुद्धा आणि वहिनीची सगळीकडे डिलिव्हरी ते. सुद्धा. ठीक आहे. मी एकच विचारू इच्छिते ग्रँड मास्टर सुनीता, जर काय 6 महिन्यापूर्वीच्या सुनीता असत्या तर या प्रसंगात कशा वागल्या असत्या आणि आजच्या सुनीता या प्रसंगामध्ये कशा वागल्या? काय बदल वाटतो 6 स्वतःमध्ये? महिन्याच्या पुण्यात खूप बदल झालाय मॅडम माझा. खूप म्हणजे खूपच बदल झाला. मी डेअरिंग करून सुद्धा शकत नव्हते, इतका माझ्यात बदल झाला. मी पहिल्या दिवसाचं बाळ सुद्धा घेऊ शकत नव्हते, पण आता घेतलं मी डेअरिंग करून. आणि सगळ्या ह्याला सामोरे गेलेले. ते खूप खूप तुमचं सुद्धा धन्यवाद आणि ब्रह्मांडाचं पण धन्यवाद. अचानकच मी आज आलेल्या या पहिल्यांदा बोलले. तुम्ही मी आज डगमगल्या का? पहिल्यांदा बोलली असेल मॅडम. पहिल्यांदा बोलली असेल मी. मी 1 जानेवारी 2025 ची बॅचची आहे मी. डिग्री केलेली. हे एका रेखीत जोडलेली. वर्ष झालं, पण मी आज पहिल्यांदा डेअरिंग केली तुमच्यासमोर बोलायची. व्हिडिओ समोर बोलायची. बरं ती पण सुनीताताई, ब्रह्मांडाने दिली. मला एक विचारायचं आहे तुम्हाला मोठ्या प्रेमाने. या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही डगमगल्या का? नाही मॅडम, नाही. मी उलट पुढच्यांना हे करायला लागले आता. आत्मविश्वास वाढून झालाय मला. खूप मी सुंदर. आईला बघा, बोलले, नाही तर मला पहिल्यांदा रडायला यायचं असं, आईला काय झालं, कुणाला काय झालं. पण ह्यावेळेस मी अजिबात नाही केलेलं, डगमगलेलं. खूप रडली, पण एकटी असताना रडली. तुमच्या समोर नाही रडलेली अशी. छान. त्यांना बघा, धीर दिला मी जेव्हा भरपूर. ऊर्जेसोबत आपण जुडतो ना एका ग्रँडमास्टर लेवल नंतर, तुम्ही सहारा घेत नाही तर तुम्ही इतरांना सहारा देणारे होता. आपण एवढं स्ट्रॉंग होतो ना की माझ्यावर त्यांच्यावर आज खूप मोठं आलं होतं माहेरचं. घरामधलं सगळी जबाबदारी आली. आता काय करावं? एखादी व्यक्ती असती तर डगमगली असती, पण त्या नाही डगमगल्या. त्या सामोरे गेल्या, कारण त्या ग्रँडमास्टर आहेत. मला माहिती आहे अगोदरच्या सुनीताताई आणि आताच्या सुनीताताई ज्या भेटलेल्या आहेत त्यांना त्यामधला बदल समजेल. खूप सुंदर. बहुत बढिया. एक शेवटची शेअरिंग, वासुदेव दादा सावंत, काय बदल वाटतो तुम्हाला स्वतःमध्ये? निघालाय हो. निघालाय. बोला. थोडा स्वभाव शांत झाला. तुमचा? राग कमी आला. हो. अच्छा. छान. राग कमी झाला पहिल्या डिग्रीमध्ये. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. अच्छा, ग्रँड मास्टर्स कोणाला शेअरिंग करायचं आहे? ज्याचा हात वर आला त्याला एक संधी. कोणत्याच ग्रँड मास्टरचा येत नाहीये? राहू देऊ संधी द्यायची? मला माहिती आहे तुम्ही तयारी करून आलेले आहेत. ओके, वनितानी 15व्या ग्रँड मास्टरनी हात वर केला. चला, ओके, बोला वनिताताई. क्षीरसागर. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. हं. 1 जानेवारीला रेखी जॉईन केली. हा. आता हं. फर्स्ट, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री पर्यंत पूर्ण तिन्ही हे 45 दिवसाचा कोर्स पूर्ण काय बदल झाला. वाटतो? त्यातले काय बदल सगळे वाटतो स्वतःमध्ये? मेडिटेशन केले. मला पहिल्या 7 ते 8 वर्षापासून मानेचा, पाठीचा त्रास होता. खरं मी माझ्या शारीरिक व्याधीसाठी मला झोप येत नव्हती, म्हणून मी ह्याला जॉईन झाले होते. स्वतःसाठी. आपण पहिल्या एका मेडिटेशननं मला बऱ्यापैकी म्हणजे 1 दिवस आपण बघूया म्हणलं करून काय फरक जाणवतो, काही नाही. म्हणजे मेडिटेशन हा विषय काय आहे हा पहिल्यानंतर खरंच त्या मेडिटेशन पासून इतकं समाधानकारक झोप लागली. त्यानंतर मी पूर्णपणे मेडिटेशन हे ते चालू केलं. 1 जानेवारीला मी ऍडमिशन म्हणजे आपली चालू झाले.
ते तिन्ही प्रोटोकॉल मध्ये सगळे तुमचे ते आलेले ते सगळं करून आता इतकं शारीरिक व्याधी कमी आहेत. कमीत कमी 95% पर्यंत कमी आहेत. 5% थोडंफार आता ते शरीर आहे आपलं, हाडांची झीज आहे, कुठं काय आहे. आता दवाखान्यात गेलं गोळी खाल्ली की सगळं राहत नाहीत आजार. त्यामुळं आपण ब्रह्मांडाला पण असं म्हणू शकत नाही की तुमचं मी आता नामस्मरण केलं की एका मिनिटात माझं 100% एका मिनिटात निघणार होऊ नये. बाहेर. 100% हा. बाहेर निघणार. आणि मग ह्यातून मला चांगला म्हणजे चांगलं समाधानकारक उत्तरं भेटत गेली. मानसिक ताण तणाव सगळं कमी झालं. त्यामुळं मी ग्रँडमास्टरला सुद्धा पुढं एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता मी ग्रँडमास्टर 15ला आहे. खूप सुंदर. नक्कीच. थँक्यू वनिताताई. खूप धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. आत्मा नमस्ते. नेक्स्ट. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी गीतांजली पालकर. मी 10व्या ग्रँडमास्टरला होते. तर आता बरेच दिवस झाले मला जोडून, पण मी अजून पण का अटेंड करते, कारण दरवेळी आपल्या डोक्यात काही प्रश्न असला ना की त्याचं उत्तर तुम्ही जे काही बोलता त्याच्यातून मिळून जातं. काहीतरी नवीनच मिळून जातं, म्हणजे त्याला काही तुम्हाला काही सांगावंच लागत नाही की असं काय आहे तसं आहे. आणि मी तर खूप प्रयोग केलेत पहिल्यापासूनच. दुसऱ्या तिसऱ्या डिग्रीमध्येच प्राण्यांवरती प्रयत्न हे केले. माझे स्वतःचे जे काय सर्दी होती, मायग्रेन होतं, त्याच्यावर मात मिळालेली आहे. आणि ग्रँडमास्टर झाल्यानंतर तर आयुष्यच बदलतं. जसं तुम्ही आता सांगितलं की आपले रिॲक्शन बदलतात, आपण एखाद्या गोष्टीला कसं सामोरं जातो ते बदलतं. ते तर खूपच आहेत, म्हणजे कितीतरी सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. तर ते अनुभवायचे. ग्रँडमास्टर हे अनुभवायचे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या डिग्रीमध्ये तर आपण इतरांनाही रेकी देऊ शकतो, स्वतःलाही देऊ शकतो, बरं करू शकतो. पहिली पायरी आहे. आणि ग्रँडमास्टर हे आयुष्य बदलणारी स्टेप आहे. हे तर मी नक्की सांगू शकते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण बदलून जातो. खूप काही मिळतं यातून. आणि खरंच जे तुम्ही सांगताय ते अगदी 100% अगदी तसंच्या तसं आहे. खूप देता तुम्ही. सकाळचं मेडिटेशन फ्री असतं सगळ्यांसाठी. म्हणजे किती काय काय सांगावं. खूप आहे सांगण्यासारखं. मलाही खूप फायदा झालाय, माझ्याही घरच्यांना फायदा झालाय. खूप जणांना ज्यांनी एक मोठा आम्हाला परिवार मिळाला रेकीचा. काय काय सांगावं. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या बाजूंनी आपली प्रगती होते, हे निश्चित. आत्मा नमस्ते. खरंच आहे. खरंच आहे. सर्वांगीण बदल होतो, सर्वांगीण विकास होतो, आनंद मिळतो. आपण आनंद देणारे होतो, इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारे होतो. आणि आपण जसं म्हटलंय ना की मला काय म्हटलं आता गीतांजलीनी, 3rd डिग्री पर्यंत रेकी घेणे, आरोग्यावर काम करणे, सगळ्या गोष्टी आहे. पण ग्रँडमास्टर्स मध्ये आयुष्य घडवणं आहे. ओके. 2 प्रकार, दोन्ही ह्या वेगळ्या आहेत. दोनही विचार वेगळे आहेत. दोनही प्रवास वेगळे आहेत ग्रँडमास्टरचे. रेकीमधले. हा एक पहिला टप्पा आहे. हा टप्पा सगळ्यांसाठी म्हणून वेगळा आहे. आणि ग्रँडमास्टरचा टप्पा माझ्यासाठी, माझ्या ओळख करण्यासाठी खूप वेगळेपणा त्यामध्ये. अनुभूती घेण्याचा. आणि तो पहिला आहे 3rd डिग्री पर्यंतचा अनुभव घेण्याचा. खूप सुंदर. नक्कीच ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. तो आपल्याला जे हवं ते ऊर्जा मिळवून देते. काय हवं आहे विचार करा. काय हवं आहे विचार करा. फक्त अंतर्मनामध्ये मागा ब्रह्मांडाला, आणि ब्रह्मांड तुम्हाला मिळवून द्यायला तयार असतं. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये सुख आणणारं माध्यम आहे. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जोडणार तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामधील ऊर्जेचा शोध घेणार आहात.
दुसरीकडे ऊर्जा नाही, माझ्याच आतमध्ये आहे. ऊर्जा म्हणजे जादू नाही आहे. ऊर्जा म्हणजे अनुभव आहे. ऊर्जा म्हणजे अनुभूती आहे. आणि ज्या दिवसापासून ऊर्जेसोबत जुडलो, त्या दिवसापासून स्वतःच्या अंतरंगामध्ये, आपल्या आभामध्ये बदल व्हायला लागतो. येथे आपण डोळ्यांनी अनुभवणं वेगळं आणि आत्म्यानी अनुभवणं वेगळं. ब्रह्मांडीय ऊर्जा आत्म्यानी अनुभवायची गोष्ट आहे. मैत्रिणींनो, ही काही जादू नाहीये. कुठं आहे जादू? जादू नसतेच. अंधश्रद्धा नाही, तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा अनुभव आहे. जसं प्रेम आहे, जशी शांतता आहे, तशीच ऊर्जा अनुभवायची गोष्ट आहे. ऊर्जा अनुभवायची गोष्ट आहे. या ब्रह्मांडामध्ये काहीच निर्जीव नाहीये. प्रत्येक अणु, प्रत्येक कण, प्रत्येक श्वास, प्रत्येक स्पंदन हे सगळं ऊर्जामय आहे. ऊर्जेने भारलेलं आहे सर्व. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, ही शक्ती मिळवता नाही येत आहे, तर आपल्याला समर्पण करावं लागतं. मला हे हवंय, मला ते हवंय, ते हवं आहे असं नाही. मला हा बदल हवाय, तो बदल हवा आहे असं नाही. मला या ब्रह्मांडाला समर्पण करावं लागेल. शरण जावं लागेल. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेला शरण जा. भरभरून ऊर्जा ग्रहण करा. आणि समर्पणानंतर बघा त्याचा आयुष्यामध्ये बदल घडायला लागतो. समर्पण म्हणजे काय? तर ब्रह्मांडावर सोडून द्या. मोठ्या प्रमाणात स्वीकाराचा भाव स्वतःमध्ये वाढवा. आपण माध्यम वा इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणायची. दिसत नाही ऊर्जा, पण अनुभवता येते. आपल्याला इतरांना सुद्धा सांगायचं असेल तेव्हा हेच सांगावं लागेल की मनाला शांतता हवी आहे. जेव्हा मनाला शांतता हवी असते, तेव्हा ना आत्म्याचा आवाज ऐकावा लागतो. आणि आपण आत्म्याचा आवाज ऐकतो ना, तेव्हा ना आत्मा बोलतो आणि ब्रह्मांड उत्तर देतं. याला म्हणतात दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणं. उपचार करणं नाही, तर स्वतःला बॅलन्स करणं. याला म्हणतात दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणं. आणि या ब्रह्मांडासोबत आपण जसं जुडतो ना, तसं आपल्याला कळतं की या जगामध्ये केवढ्याही वेदना असू दे, त्रास असू दे, त्रागा असू दे, मी एकटा नाहीये. हे ब्रह्मांड माझ्यासोबत आहे आणि हा परिवार माझ्यासोबत आहे. मी कधीच एकटा नव्हतो, एकटं नाही, हा एक विश्वास निर्माण होते. आणि हा विश्वास निर्माण होणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर ऊर्जेची भाषा समजणं आहे आणि ऊर्जेला अनुभवणं आहे. ब्रह्मांडामध्ये मी आहे. या ब्रह्मांडामध्ये मी आहे, हा अनुभव आहे आज रोजी आपला. मी या ब्रह्मांडामध्ये आहे. पण जेव्हा आपण दिव्य ऊर्जेसोबत जुळतो ना, तेव्हा कळतं की ब्रह्मांड माझ्या आतमध्ये आहे. हे दिव्य ब्रह्मांड माझ्या आतमध्ये आहे. आणि हा अनुभव, ही अनुभूती घ्यायला येणं म्हणजे पुढच्या टप्प्यावर रेकी या दिव्य ऊर्जेसोबत जोडायला येणं. मग आपल्याला ऊर्जेची ओळख व्हायला लागते. तुम्हाला मला अनेकदा आपण जे जोडलेले लोक आहे, आपल्याला काय वाटते माहितीये का? आपल्याला असं वाटते की मी आहे ना ऊर्जेसोबत जोडले आहे. मी रेकी शिकायला आलेली आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडली. पण ऊर्जेने आपल्याला शोधलं आहे. ऊर्जेने आपल्याला निवडलं आहे. आपण ऊर्जेला शोधत नाही गेलो आहे. मला ऊर्जा नाही सापडली आहे. आता माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायची वेळ आलेली आहे आणि आता मला ऊर्जेने निवडलं आहे, असं होते. आणि आपणच मग एक कळतं शेवटच्या टप्प्यावर की मला ऊर्जेने शोधलं, मला ऊर्जेने निवडलं आणि मीच तर ऊर्जा आहे. ऊर्जा म्हणजेच मी. ऊर्जा म्हणजेच माझं आयुष्य, असं एक लक्षात येतं. कारण माझ्या अंतर्बाह्य ऊर्जा आहे. माझ्या आभा मंडळामध्ये ऊर्जा आहे. माझ्या आभाच्या बाहेर ऊर्जा आहे. मी म्हणजेच ऊर्जा आहे. आपण म्हणतो ना ऊर्जामय शरीर. माझं असणं म्हणजेच ऊर्जा. मी जेथे आहे तेथे ऊर्जा आहे. आणि एक रेकी हिलर जेथे आहे ना, तेथे ऊर्जावान आयुष्य आहे. ऊर्जामय जगणं आहे.
या ब्रह्मांडाची कृपा आहे. असे ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. या सर्वांनी जोडा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा, आयुष्याचा आनंद घ्या, नवीन सदस्यांना जोडा. उद्यापासून बॅच सुरू होत आहे. आता सेशन संपल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच सेशन बद्दल काही माहिती पाठवते. आणि आपल्याला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. या ऊर्जेसोबत जोडा, तुमचं आयुष्य छान घडवा. आम्ही घडलो, तुम्ही सुद्धा घडा. ऊर्जेसोबत आम्ही जोडलो, तुम्ही सुद्धा जोडा. आणि आयुष्य, तुमचं सोल, माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा, ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जावान होऊ देऊया. आणि बस प्रकाश प्रकाश, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आपण खूप सुंदर मेडिटेशन करूया आणि मग सेशन संपेल. ओके. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम.